की जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, माइल्ड असेल, ग्रेड 1 असेल, ग्रेड 2 असेल, तर आपण विदाऊट मेडिसिन की अति वापर झालेला आहे व्हायग्रासारख्या औषधांचा, की आपले जे मसल फायबर आहेत ते ब्रेक होऊन जातात, ते फायब्रोसिस होतात, काही गाठी निर्माण होतात आणि नॅचरल इरेक्टाईल टिश्यू जे असतात ते बरोबर फंक्शन करत नाहीत, कारण की तुम्ही ऑलरेडी लैंगिक कामगिरीमध्ये आपल्याला खूप अडथळे येतात. तर केव्हा केव्हा तुम्हाला त्यामध्ये मऊपणा किंवा नरमपणा किंवा सॉफ्टनेस जाणवतो. हे सॉफ्टनेस जाणवायचं जे मेन कारण असतं, नॅचरल इरेक्शन येण्यासाठी आपल्याला नक्कीच अडथळा येतो. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा माझ्या क्लिनिकला पेशंट येतात तर त्यांचं जेव्हा मी इंद्रियाची म्हणजे ऑब्झर्वेशन करतो किंवा एक्झामिनेशन करतो तेव्हा मला त्याला सॉफ्टनेस जाणून येतं. आणि हे सॉफ्टनेस होण्याचं मेन जे कारण असतं, जो मऊपणा येतो, नरमपणा येतो, त्याचं जे मेन कारण आहे की खूप जास्त प्रमाणात व्हायग्रासारखी औषधी घेतलं तर नक्कीच आपलं जे इंद्रियाचे टिश्यू आहेत ते सॉफ्ट होऊन जातात, नरम होऊन जातात आणि तुम्हाला प्रॉपर नॅचरल इरेक्शन येण्यासाठी आपल्याला नक्कीच अडथळा येतो. आणि त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा एक प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर केव्हा केव्हा तुम्हाला त्यामध्ये मऊपणा किंवा नरमपणा किंवा सॉफ्टनेस जाणवतो. हे सॉफ्टनेस जाणवायचं जे मेन कारण असतं ते आहे की अति जर सेवन तुम्ही केलं असेल व्हायग्रासारख्या औषधांचं तर नक्कीच तुम्हाला सॉफ्टनेस येतो. आणि नंतर मग नॅचरल जे इरेक्टाईल जे प्रोसिजर असते किंवा इरेक्टाईल टिश्यू असतात ते डॅमेज होऊन बसतात आणि त्याला प्रॉपर इरेक्शन आपल्याला व्हायग्रासारख्या औषधी घेतल्याशिवाय मिळत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याची सवय लागून जाते आणि त्यामुळं विदिन अ स्पॅन ऑफ 2 years आपल्याला त्याचं ॲडिक्शन होऊन जातं आणि त्याचं रेजिस्टन्स होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढं आपल्याला लैंगिक कामगिरीमध्ये आपल्याला खूप अडथळे येतात. तर नक्कीच तुमचे जे पेनाइल टिश्यू असतात हे खूप जास्त ताणले जातात आणि हे खूप जास्त ताणल्या गेल्यामुळं जे म्हणजे मूळ जाग्यावर ते फायबर आले पाहिजेत, मसल टिश्यू आले पाहिजेत, ते येत नाहीत आणि कुठेतरी मध्येच थांबून जातात आणि चिपकून जातात. त्याच्यामुळं काय होतं की इथला ब्लड फ्लो जो आहे तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला नॅचरल इरेक्शन आपल्याला मिळत नाही. आणि नॅचरल इरेक्टाईल टिश्यू जे असतात ते बरोबर फंक्शन करत नाहीत, कारण की तुम्ही ऑलरेडी व्हायग्रासारखी औषधी घेऊन त्याला खूप ताणून टाकता आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले जे मसल फायबर आहेत ते ब्रेक होऊन जातात, ते फायब्रोसिस होतात, काही गाठी निर्माण होतात आणि त्याच्यामुळं आजच्या स्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये रोजचे 5 ते 6 पेशंट हे फक्त गाठीसाठी येतात, कारण की पिरोनिस डिसीज आम्ही याला म्हणतो, हे खूप कॉमन झालेले आहे आणि त्याचं मेन कारण आहे की अति वापर झालेला आहे व्हायग्रासारख्या औषधांचं. तर माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, माइल्ड असेल, ग्रेड 1 असेल, ग्रेड 2 असेल, तर आपण विदाऊट मेडिसिन आपण घरच्या घरी किंवा माझ्याकडे येऊन फक्त काउन्सिलिंगद्वारा आपण प्रॉपरली त्याला सॉल्व्ह करू शकतो. किंवा जे माझ्याकडे आरजी फ्लो नावाची औषधी आहेत, ते आरजी फ्लो नावाचं औषध पण घेऊन आपण हे माइल्ड, मॉडरेट आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन जे काही असेल ते आपण चांगलं ट्रीटमेंट करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये व्हायग्रासारख्या औषधाचं प्रमाण जे घेण्याचं जे प्रमाण आहे ते क्रोसिनपेक्षा पण जास्त झालेलं आहे. म्हणून आम्ही हे व्हिडिओ नेहमी बनवत असतो. असं वाटतं की काही दिवसानं आपला भारत देश जे यंग मुलं घेत आहेत हे नपुसंकडे जातील आणि त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण खूप जास्त वाढेल आणि त्याच्यामुळं आपल्याला नक्कीच काही पुढं आपल्याला नक्कीच अडथळे येऊ शकतात. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर तुम्ही स्वतःहून जर व्हायग्रा घेत असाल तर नक्कीच आजपासून स्टॉप करा. आपल्या शरीरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर डोजमध्ये जर गरज असेल तरच घ्या. अदरवाईज तुम्ही फक्त डोकं दुखतं म्हणून क्रोसिन घेता, त्याप्रमाणे व्हायग्रासारख्या औषधीबरोबर तुम्ही बिलकुल अजिबात तुम्ही लाईटली घेऊ नका. इतकीच या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद मित्रांनो.